सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सेलूकरांचा पाठिंबा। राष्ट्रपतीमार्फत सरकारला मागण्यांचे निवेदन। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू केलेल्या शांतपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दर्शवित सेलू येथे दिनांक 21 जुलै रोजी सेलू शहरातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आपले मत मांडण्याचा व आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे। त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची संवेदनशीलतेने दखल घेऊन आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, तसेच त्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा। निवेदनाद्वारे केंद्र सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच नागरिकांच्या भावना व मागण्या शासनापर्यंत तातडीने पोहोचाव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। या निवेदनातील प्रमुख मागण्या म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी। या निवेदन सादर करण्याच्या वेळी सेलूतील अशोक अंभुरे, ऋषिकेश अंभुरे, विनोद तरटे, पांडुरंग कदम, विनोद धापसे, गुलाबराव खेडेकर, जावेद पठाण, शेख साजिद, इरफान पठाण, रझीक कुरेशी, पंजाबराव पौळ, अरुण ताठे, विष्णू नाईक नवरे, अविनाश मोगल, अक्षय साळवे, रितेश आठवे, शिवाजी पवार, विशाल जाधव, आमिर पठाण, सुदर्शन काष्टे, कैलास लाटे, दिलीपराव शेवाळे, प्रसाद महाराज काष्टे, विष्णू खेडेकर, राजू सहजराव यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते। हे निवेदन सेलू शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आले आहे। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू। दिवसापासून दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी सोमन वांगचुक व अभिजित जिपके भारतातील सर्व युवक विद्यार्थी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा यासाठी त्या नीटच्या परीक्षेमध्ये जे घोळ झालेला आहे, नीटच्या परीक्षेमध्ये जे घोळ झालेला आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी 20-22 दिवसापासून आमरण उपोषण या देशाचे एक शास्त्रज्ञ सोमन वांगचुक हे करीत आहेत। उपोषणाला या भारतीय जनता पार्टीनं आणि या देशातील जे सरकार भाजपचं आहे त्या सरकारनं या दखल घेतली नाही आणि काल ज्या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये त्या विद्यार्थ्यांवर अमानुष असा लाठी हल्ला केला, त्याचा आम्ही सेलूवासियांतर्फे तालुक्यातर्फे जाहीर निषेध करत आहोत। आणि या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलं या सेलू शहराच्या वतीने, तालुक्याच्या वतीने। त्या निवेदनात आमची मागणी आहे की जे विद्यार्थी आहेत नीटच्या परीक्षेला बसलेले होते, त्यांना 20-22 लोकांनी आत्महत्या केल्यात, त्या आत्महत्या झाल्यात, त्यांच्या पाल्यांना अर्थसहाय्य 1 कोटी रुपये द्यावी ही एक आमची मागणी आहे। आणि पहिली मागणी आमची अशी आहे की या नीटच्या परीक्षेमध्ये जो घोळ झालेला आहे त्या घोळ झाल्यामुळं या देशामधील विद्यार्थी, लाखो विद्यार्थी आज देशोधडीला लागलेले आहेत, आत्महत्या करीत आहेत, त्यांचे पालकसुद्धा आज एक डिस्टर्ब झालेले आहे कुटुंब। तर त्या अनुषंगानं त्या नीटच्या परीक्षेत जे घोळ झाला त्या धर्मेंद्र प्रधानचा भारत सरकारनं, त्या मोदीनं त्याचा राजीनामा घ्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यासाठी याच्यानंतर एक बैठक होईल, एक मोठं आंदोलन करण्याचा आमचा या सेलू तालुक्यामध्ये मानस आहे। त्याच्यामध्ये सगळे युवक असतील, सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, विविध पक्षातील लोक असतील। आम्ही त्यासाठी एक आज प्राथमिकता म्हणून हे आंदोलनासाठी एक निवेदन दिलेलं आहे की बाबा आम्ही हे निषेध करत आहोत म्हणून। परंतु याच्यानंतरचं आंदोलन हे मोठं होणार आहे, त्यासाठी एक प्राथमिक या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आम्ही आज एक निषेध, कालचा जो लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याच्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यावर, विद्यार्थिनीवर लाठी हल्ला इतका अमानुषपणे केला। जर ह्या सत्ताधाऱ्यांची लेकरं असती तर त्यांच्यावर असा अमानुष हल्ला केला असता का? आज या ठिकाणी ते कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, परंतु बेमुरत मारलेलं आहे त्या मुलांना। आणि पोलिसांनी इतका लाठीचार्ज केला जसं काय जनावराला मारते इतका लाठी हल्ला केला त्या लहान लहान मुलावर।
या सत्ताधाऱ्यांचे लेकरं असते तर असाच आंदोलनाचा आदेश दिला असता काय की लाठीचार्ज करा म्हणून. हा एक माझा शासनाला सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. तरी आम्ही या ठिकाणी या आंदोलनाला आमचे विद्यार्थी मित्र असतील, ऋषिकेश असेल, आमचे महाराज असतील, कदम सर असतील आणि सेलू तालुक्यातले सगळ्या पक्षाचे सगळ्या जाती धर्माचे लोक या आंदोलनामध्ये आज या निवेदन देण्यासाठी सहभागी झाले होते. त्या सहभागी झाले असताना याच्यानंतरची दिशा आमची एक मोठं आंदोलन इथं उभं करायचं आहे. जंतर मंतरवर जसं झालं आंदोलन तसं आम्ही इथे एक आंदोलन करण्याची आमची एक मानसिकता आहे. दादा, आंदोलनाची दिशा कधी ठरणार? 1-2 दिवसामध्ये ठरवतो आम्ही दिशा. त्या आंदोलनात तुमचं काय राहील? राजीनामा मागणार आम्ही. राजीनामासाठी निदर्शने करू तिथं. जोपर्यंत या ठिकाणी राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सेलू शहरामध्ये तहसील समोर आम्ही करणार आहोत. तर कालच्या जी बातमी ऐकली आणि अंतकरणामध्ये धस्सदिशी झालं. लोकशाही पद्धतीनं चालू असलेलं आंदोलन, याचा त्रास कोणाला होता नेमका? तिथं बसलेले विद्यार्थी होते. मागणी काय होती तर नीटचा पेपर नीट ठेवला नाही. खरं तर याची नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी स्वतःच राजीनामा द्यायला पाहिजे होता. स्वतःची जबाबदारी स्वतः घेणार का त्या बदल्यामध्ये लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यावर तुम्ही लाठीचार्ज करणार? खरं तर लाठीचार्जचा आदेश दिला कोणी याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. याच्यावर एक SIT त्या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे आणि याची योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पडताळणी झाली पाहिजे. काल तर सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत होते की काही जर त्या ठिकाणी काठी हातामध्ये आहे परंतु त्यांच्या कपड्यावर कुठल्याही प्रकारचा बॅच नाही आहे. ते पोलीस अधिकारी आहेत का भाड्यानं आणलेले गुंडे आहेत हे सुद्धा कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे कोण त्या ठिकाणी हे काम करतं हे सुद्धा कळायला पाहिजे. त्यांना बिल्ला असला पाहिजे, बॅच असला पाहिजे आणि त्या माध्यमातून ते आंदोलन झालं पाहिजे. आणि आंदोलन खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आंदोलनामध्ये चिरडण्याचं काम प्रशासनाने हे योग्य ठिकाणी हाताळणं गरजेचं असतं का त्याचा उद्रेक करायचा शांततेच्या मार्गातून आंदोलन होतं. परंतु हे चिरडण्याचं काम केलं ना. अशा पद्धतीने जर लोकशाहीचा गळा जर घोटण्याचं काम करत असाल मग ठेवायची कशाला लोकशाही? जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही कोणती असेल तर भारत देशाकडे बघितलं जातं आणि त्याच भारत देशामध्ये आपला हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठीचार्ज होत असेल तर याची लाज वाटली पाहिजे. खरं तर अगोदर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायची मागणी होती, आता गृहमंत्र्यांनी सुद्धा दिला पाहिजे. कारण तुमच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज होतोच कसा याचा सुद्धा विचार केला पाहिजे. काय मागणी होती? नीटचा पेपर नीट ठेवला नाही, रिझल्ट नंतर परीक्षा पुन्हा झाल्या, रिझल्ट व्यवस्थित ठेवला नाही. म्हणजे तुमची सिस्टीम काय आहे? कालच्या परीक्षेमध्ये सुद्धा ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस तुम्हाला आन्सर की मध्ये 700 500 550 मार्क दिसत आहेत आणि ऍक्च्युअल तुम्हाला ज्यावेळेस ईमेल येतो अधिकृत वेबसाईटवरून त्याच्यात 150-200 मार्क असतात. म्हणजे हा सुद्धा घोळ आहे. म्हणजे घोळात घोळ करणाऱ्या सरकारला धोत्राच्या घोळात घेऊन आणलं पाहिजे हा सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत. म्हणून हे आंदोलन जर आता आपल्याला जर हे आता पेटत आलंय हे गावागावापर्यंत येणार आहे आणि याची पुढची दिशा फार भयानक असणार आहे. म्हणून हे आंदोलन पेटू नये, देश शांत राहावा, लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे. बस एवढीच मागणी एक सामान्य नागरिकांची आहे.